याबाबत आपण माहिती घेणार आहोत. तर संत्रा या पिकाची लागवड केल्यापासून साधारण 4थ्या वर्षापासून आपण फळधारणा घेऊ शकतो. तर आपण बघत आहात ह्या झाडाची साधारण एज असेल 4 ते 5 वर्ष. 5व्या वर्षीचं फळ हे ह्या पद्धतीचं असतं. आता जशी झाडाची ग्रोथ होईल त्या पद्धतीत फळांची संख्या, झाडाची मजबूती या सगळ्या गोष्टी एकवटतील. साधारणतः ह्या फळबागेसाठी खूप कमी खर्च येतो. याला कुठल्याही प्रकारचे फार काय असे मेजर स्प्रे वगैरे घ्यावा लागत नाही आणि रोगाचं असं काय मेजॉरिटी सिम्पटम नाही आहे की फार काही चांगला मोठा रोग पडतो. तर सर्वसाधारणपणे पावसाळ्याच्या दिवसात जो बहर घेतला जातो त्या बहराला ही फळगळ वगैरे होणं हे एक नॅचरल पद्धतीचं आहे. त्याला कुठला रोग म्हणता येणार नाही, पण तरीही आता ही फळबाग आहे, ही साधारण 6 वर्षाची झाडं आहेत त्याच्यात. तर ह्या झाडांना न्यूट्रिशन वगैरे चांगलं आहे, पण 100% जैविकवर आहे. याच्यामध्ये रासायनिकचं प्रमाण खूप नाही म्हटलं तरी चालेल. फळाची क्वालिटी शेणखतांनी आणि जैविक खतांच्या मात्रा वेळच्या वेळी दिल्याने ही क्वालिटी आहे. तरी बऱ्याचशा माझ्या शेतकरी मित्रांनी संत्रा फळबागेकडे वळायला हरकत नाही.